आता हे झालं सगळं आपलं प्रिकॉशनरी जे काही काम करायचं आहे, जे काही आपल्या डाळिंबागेमध्ये काळजी घ्यायची आहे त्याचं नियोजन. आता आपल्या डाळिंबागेमध्ये ताण अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जो काही आहे तर तो म्हणजे अन्नद्रव्य फवारणींचा, अन्नद्रव्यांच्या फवारणींचा. कारण की हस्तभारामध्ये काय होतं की आपली डाळिंबबाग ही नैसर्गिकरित्या ताणावरती येत नाही. जसं आंबे बहारामध्ये नैसर्गिकरित्या ताण भेटतो, तसं मृग बहारामध्ये चांगल्यापैकी जवळपास 100% नैसर्गिकरित्या ताण भेटतो, ऊन चांगलं असतं. तसा हस्तभारामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या ताण हा भेटत नाही. झाड हे नैसर्गिकरित्या ताणावरती येत नाही, नैसर्गिकरित्या पानगळ ही आपली होत नाही. त्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्यांच्या फवारणीचा उपयोग आपल्याला आपल्या डाळिंबागेवरती करावा लागतो. आपल्या डाळिंब बागेमध्ये चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी, काडी पक्व होण्यासाठी, काडी मॅच्युअर होण्यासाठी, पानांमधला अन्नसाठा हा काडीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला या अन्नद्रव्यांच्या फवारणीचा फायदा हा होणार आहे. जितका वाटा हा आपला ड्रिपद्वारे जे काही आपण खत देतो त्यांचा असतो, तितकाच ताणावस्थेमध्ये अन्नद्रव्यांच्या फवारणीचा वाटा हा महत्वाचा आपल्याला असतो. जर चांगल्या पद्धतीने काडी मॅच्युअर जर आपल्याला करायची असेल, चांगल्या पद्धतीने पानांमधला अन्नसाठा जर आपल्या काडीमध्ये उतरवायचा असेल, तर आपल्याला या आता मी जे काही 3 अन्नद्रव्यांच्या फवारणी देणार आहे, तर त्या 3 अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. जे डाळिंब उत्पादक शेतकरी हस्तभार घेणार आहेत, ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आता डाळिंब बाग ही ताणावरती आहे, पुढचा हस्तभार घेणार आहेत, त्यांनी फवारणी करत असताना फक्त 5-5-5 हे दिवस लक्षात ठेवायचे आहेत. इत्रेल फवारणीच्या आधी 5-5-5 हे दिवस लक्षात ठेवायचे. 5 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे फवारणीसाठी. ज्या दिवशी आपल्याला इथ्रेल फवारणी करायची आहे त्याच्या 5 दिवसाआधी, त्याच्या 5 दिवसाआधी आणि त्याच्या 5 दिवसाआधी आपल्याला अशा 3 फवारण्या ह्या काडी मॅच्युअर करण्यासाठी आणि पानं पक्व करण्यासाठी आपल्याला करायच्या आहे. म्हणजे समजा जर आज 1 तारीख आहे, आज जर मी माझ्या डाळिंब बागेला पहिली फवारणी केली, तर 5 दिवसांनी म्हणजे 6 तारखेला माझी दुसरी फवारणी ही काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी होणार आहे. 6 तारखेला दुसरी फवारणी झाली, तिथून पुढे 5 दिवसांनी म्हणजे 11 तारखेला माझी तिसरी फवारणी ही होणार आहे काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी, आणि तिथून पुढे बरोबर 5 दिवसांनी माझी डाळिंब बागेवरती इथ्रेल फवारणी ही होणार आहे. अशा पद्धतीने फवारणीचं नियोजन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे डाळिंब उत्पादक शेतकरी हस्तभार घेणार आहेत त्यांनी 5 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. पहिली फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी दुसरी फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी तिसरी, आणि तिसरी फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी इथ्रेल फवारणी, आपली पानगळीची फवारणी. अशा पद्धतीने या 3 फवारणींचं नियोजन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग काय फवारणी करायची, कुठले अन्नद्रव्य घ्यायचे, कुठले हार्मोन्स घ्यायचे या फवारणीमध्ये, तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम, ज्यामधून आपल्याला पोटॅशची पूर्तता आपल्या डाळिंब झाडाला करून देता येणार आहे, ज्याचा काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व करण्यासाठी अतिशय महत्वाचा वाटा आहे. त्यानंतर चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला घ्यायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने, ज्याच्यातून मायक्रोन्यूट्रिएंट्सची पूर्तता आपल्याला होणार आहे. आणि केन बिल्डर घ्यायचं आहे फसल किंग क्रॉप सायन्स या कंपनीचं 1 लिटर पाण्यासाठी 2 ml, ज्याच्यामध्ये नॅचरल हार्मोन्स आहेत जे डाळिंब झाडाला नैसर्गिकरित्या ताणावरती आणण्यासाठी मदत करणार आहे. ज्याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड झालं, ट्रायडोबेन्झोइक ऍसिड झालं, हे जे काही नैसर्गिक हार्मोन आहेत, जे काही नॅचरल हार्मोन्स आहेत, जे की झाडाला ताणावरती आणतात नैसर्गिकरित्या, झाडाला कुठलाही दुष्परिणाम होऊ देत नाही, पानांना कुठलाही दुष्परिणाम होऊ देत नाही, झाडावरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही, असे नैसर्गिक हार्मोन्स केन बिल्डर मध्ये आहेत. तर त्याचा वापर आपल्याला या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला करायचा आहे. 0050 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅमने, चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने, आणि केन बिल्डर फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने, ज्याच्यामध्ये नैसर्गिक हार्मोन्स आहेत जे की झाडाला नैसर्गिकरित्या ताणावरती आणण्यासाठी काम करणार आहे. केन बिल्डर मारल्यानंतर पूर्णपणे आपलं पान पडणार नाहीये, पान थोडंफार पिवळं होण्यासाठी मदत होणार आहे, झाड नैसर्गिकरित्या ताणावरती आणण्यासाठी मदत होणार आहे. बरेचसे शेतकरी म्हणतात की ते वापरल्यावरती मग पानगळ होईल का, त्याच्यामध्ये इथ्रेल आहे का, असं काही नाहीये त्याच्यामध्ये, त्याचा झाडावरती कुठलाही परिणाम होत नाही. ते फक्त जे नॅचरल हार्मोन झाडामध्ये जाणार आहेत, जे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे, तर ते झाडाला हळूहळू नैसर्गिक ताणावरती घेऊन येणार आहे. थोडंफार झाडाचं पान हे पिवळं पाडण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 10 ग्रॅमने,
किलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट 1 ग्रॅमने आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने अशी पहिली फवारणी आपल्याला काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे. तर आपल्या गणितानुसार ही पहिली फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी दुसरी फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती घ्यायची आहे. तर मग या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला 1846 ज्याला आपण डीएपी म्हणतो, तर त्या डीएपीची निवळी आपल्याला या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्या डाळिंब बागेवरती आपल्याला घ्यायची आहे. मग ही डीएपीची निवळी कशी बनवायची आपल्याला, तर डीएपीची निवळी बनवत असताना आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे. समजा जर आपल्याला 100 लिटर पाणी जर लागत असेल तर 1 किलो आपल्याला डीएपी घ्यायची आहे. ती आदल्या दिवशी साधारणतः 10-20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहे, चांगली ढवळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही पाणी आपल्याला मिळणार आहे तर त्या पाण्याचा वापर आपल्याला फवारणीसाठी करायचा आहे. 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम डीएपी घ्यायचा आहे, म्हणजे 100 लिटरसाठी 1 किलो घ्यायचं, आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग ते पाणी गाळून आपल्याला त्या पाण्याचा वापर आपल्याला फवारणीसाठी आपल्याला करायचा आहे. त्याबरोबर या डीएपीच्या पाण्यासोबत आपल्याला 2 ग्रॅमने काळा गुळ सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. 2 ग्रॅमने काळा गुळ सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. या डीएपीचा वापर आपण जर फवारणीमध्ये केला तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काडी मॅच्युअर होण्यासाठी, पानं पक्व होण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी फवारणी आपल्याला काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी आपल्याला करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला आपल्या गणितानुसार 5 दिवसांनी म्हणजे दुसरी फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला पुन्हा 0050 घ्यायचा आहे 15 ग्रॅमने. पहिल्या फवारणीमध्ये आपण 10 ग्रॅमने 1 लिटर पाण्यासाठी घेतलं होतं, तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅमने आपल्याला घ्यायचं आहे, जे की काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी जो काही पोटॅशचा मोठा वाटा आहे तर तो आपल्याला यामधून साध्य करता येणार आहे. प्रत्येक औषधाचा रोल काय आहे, प्रत्येक औषध काय काम करणार आहे हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगतोय. ते लिहून घ्या वाटल्यास आणि त्यानुसार आपल्याला फवारणी करायची आहे. म्हणजे नेहमी आपल्याला सांगतो ना की खरंच आपल्याला गरजेचं आहे का ते आपल्याला ओळखायचंय. त्यामुळे 0050 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅमने आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. बोरॉन आपल्याला या फवारणीमध्ये 1 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि पुन्हा केन बिल्डर हे 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने आपल्याला घ्यायचं. त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन आहे, नॅचरल स्ट्रेस आणण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे. ऍब्सिसिक ऍसिड झालं, ट्रायडोबेन्झोइक ऍसिड झालं, हे स्ट्रेस हार्मोन आपल्याला केन बिल्डर मधून जे काही मिळतात तर ते झाडाला नैसर्गिकरित्या तानावरती घेऊन येण्यासाठी मदत करणार आहे. तर अशा पद्धतीने ही तिसरी फवारणी आपल्याला करायची. 0050 15 ग्रॅमने, बोरॉन 1 ग्रॅमने आणि केन बिल्डर 2 ml ने असं 1 लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती ही तिसरी फवारणी आणि अतिशय महत्वाची फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. आणि मग ही तिसरी फवारणी झाल्यानंतर आपल्याला इथ्रेलची फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. हे सगळं नियोजन करण्यासाठी आपल्याला आधी इथ्रेलची आपली तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपली इथ्रेलची तारीख फिक्स करत नाही तोपर्यंत या फवारणीचं नियोजन आपल्याला करता येणार नाही. जे मी 5 दिवसाला 3 फवारणीचं नियोजन सांगितले ते करण्यासाठी आपल्याला आधी इथ्रेलची फवारणी करण्यासाठी आपल्याला तारीख ही आपल्याला फिक्स करायची. समजा जर मी 15 तारखेला जर इथ्रेलची फवारणी करणार आहे, 15 आज ऑगस्टला, तर आता थोडंसं लेट झालंय पण साधारणतः समजा 15 सप्टेंबरला मी करणार आहे, तर 15 सप्टेंबरच्या 5 दिवस आधी म्हणजे 10 सप्टेंबरला माझी ही तिसरी फवारणी होईल. 0050 15 ग्रॅमने, बोरॉन 1 ग्रॅमने, केन बिल्डर 2 ml. 10 तारखेच्या 5 दिवस आधी म्हणजे 5 तारखेला माझी दुसरी फवारणी होईल, ज्यामध्ये मी 1846 10 ग्रॅमने आणि काळा गुळ 2 ग्रॅमने घेणार आहे. आणि 5 तारखेच्या 5 दिवस आधी म्हणजे 1 तारखेला मी पहिली फवारणी घेणार आहे, ज्याच्यामध्ये 0050 10 ग्रॅमने, किलिटेड मायक्रोटन 1 ग्रॅमने आणि केन बिल्डर 2 ml ने अशा 3 फवारण्या आणि 15 तारखेला माझी इथ्रेलची फवारणी. असं नियोजन आपल्याला अन्नद्रव्यांच्या फवारणीसाठी आपल्याला करायचं आहे. जर अशा पद्धतीने या 3 फवारणींचं जर आपण नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने साधारणतः कितीही पाऊस असला, कसंही वातावरण असलं तरी सुद्धा आपल्याला 10, 15, 20% नैसर्गिकरित्या ताण येण्यासाठी आपल्याला मदत होणार. आपल्याला इथ्रेल फवारणी करण्याआधी आणि चांगली माती कळी नंतर काढण्यासाठी किमान 10, 15, 20% नैसर्गिकरित्या ताण येणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी या 3 फवारणींचं नियोजन आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायचं आहे. या तिघही फवारणींमध्ये त्यामध्ये जी काही दुसरी फवारणी मी डीएपीची सांगितली ती सोडून पहिल्या फवारणीमध्ये आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण कुठलंही बुरशीनाशक कीटकनाशक टाकू शकतो, कॉपर सल्फर सोडून. कॉपर सल्फर युक्त बुरशीनाशक सोडून कुठलंही बुरशीनाशक, कुठलंही कीटकनाशक, जे काही आपल्याला मी पानं चांगली ठेवायला सांगितली होती, तर ते पानं चांगले ठेवण्यासाठी कुठलंही बुरशीनाशक, कुठलंही कीटकनाशक या फवारणीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण टाकू शकतो.
म्हणजे सारखं सारखं फवारणी घेण्याचं सुद्धा आपलं काम येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे.